रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील.
कालोचनी रूप पाह कालोचनी
भानुदास महाराज रेंगे आणि वामन महाराज वैद्य.
आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसावडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी विठ्ठला 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 आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू पूर्ण ब्रह्मपरानंदमीशमाळंदिवल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् महावीर
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. आजची कीर्तन रूपी सेवा भगवान बजरंगबलीच्या या पावन दरबारामध्ये आहे आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक प्रकाश सूर्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा साधा सोपा बहुतेक मंडळींच्या परिचयाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला. अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे, महाराज या अभंगातून काला प्राप्त कोणत्या साधनाने करावा त्या साधनाचा विचार या अभंगात करतात. महाराज सांगतात, आता हेची जेऊ. आता हेच आपण जेवण करू म्हणजे प्रसाद घेऊ. येथे जेवण शब्द जरी असला तरी आता कीर्तनानंतर आपल्याला काय करायचंय? जेवायचंय. पण ते बघा आपल्या डोक्यात महत्वाचा विषय आता तो. पण म्हणूनच मी अभंग हा निवडला. आता वेळ जवळजवळ 1 तासानं झालेलीच आहे. कशाची? जेवायची. पण आजचं जेवण हे नुसतं जेवण नाही, तर ते जेवण प्रसाद होतं. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या समोर ठेवलेलं अन्न राहत नाही, तर ते अन्न प्रसाद होत असतं. देवाच्या प्रसादे कर रे अतिशय करायचंय, पण ते भोजन नाही, त्याला प्रसादात त्याचं रूपांतर होत असतं. देवाच्या समोर ठेवलेलं भोजन हे प्रसाद होतं. देवाच्या समोर ठेवलेलं पाणी हे पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. म्हणून त्या प्रसादाचं आपण सेवन करणार आहोत. म्हणून महाराज म्हणतात, आता हेची जेवू. आणि केवळ जेवण नाही, सवे घेऊ शिदोरी. प्रसादाची शिदोरी सोबत घेऊ. तो नेमका प्रसाद कोणता आहे? महाराज सांगतात, हरिनामाचा खिचडी काला. परमात्म्याच्या नामाचा प्रसाद तो काला रूपानं आपण सेवन करणार आहोत. नामाचा काला या ठिकाणी प्राप्त करणार आहोत. हरिनामाचा खिचडी काला. पण तो काला काय कोणत्या साधनाने प्राप्त होतो? ते महत्वाचं साधन महाराजांनी सांगितलं. प्रेमे मोहिला साधनी. प्रेमालाच साधन करून त्या कालारूपी साध्यापर्यंत आपल्याला जायचंय. विठ्ठला. आणि एकदा का तो काला प्रसाद रूपाने आपल्याला प्राप्त झाला की तो कसा खावा याची रीत, याची पद्धत महाराजांनी या अभंगात सांगितली. नाही तर जेवायला बसलं की लाभ बरकत माग नाही पुढं नाही सुरू, असं नाही. मग त्याची रीत सांगितली. कशी? चवी चवी घेऊ घास. तो एक एक घास कसा घ्यायचा? चवी चवीनं घ्यायची. त्यातली चव आपल्याला कळाली पाहिजे. चवी चवी घेऊ घास. आणि त्याची चव कळाली की त्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो ब्रह्मानंद आहे. कोणता आनंद आहे? ब्रह्मानंद. म्हणून त्यातून मिळणारा जो रस आहे तो ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस आवडी. तो रस आवडीनं सेवन करू. आणि एकदा का तो रस आपल्याला मिळाला, या वाणीला त्याची चव लागली, या वाणीला त्याची गोडी कळाली की मग ही वाणी पुन्हा पुन्हा तो प्रसाद मागते. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. या रसनेला त्याची गोडी लागली की पुन्हा पुन्हा ती रसना तोच प्रसाद मागते. तो प्रसाद नेमका कोणता? हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. विठ्ठला. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्या समोर प्रस्तुत केला. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, अत्यंत पावन पवित्र पुण्यवान असणारी भूमी, साधू संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी, वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत मोतीराम महाराज, वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत मारुती महाराज, वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत सद्गुरु रंगनाथ महाराज आदी करुण सकल संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी मौजे श्री क्षेत्र सनपुरी. या सनपुरी नगरीमध्ये गेल्या 7 दिवसापासून आपण ही भगवन नामाची साधना केलेली आहे. आणि त्या साधनेची आज या काल्याच्या कीर्तनाने सांगत आहे. विठ्ठला. सांगता समारोप बरं का, समाप्ती नाही. याची समाप्ती नाही. समाप्ती तुमची आमची होत असते, परमार्थ कधी संपत नाही. हा अखंड अविरतपणे याची धारा चालूच आहे. संपणारे तुम्ही आमच्यासारखे कितीतरी आले आणि कितीतरी महाराज आले आणि महाराज
महाराजच गेले असं नाही, कितीतरी ऐकणारेही आले. म्हणजे महाराजाचं म्हणलं की बरं वाटतंय तुम्हाला. हे विठ्ठला विठ्ठल. अनेक श्रोतेही आले, श्रोतेही गेले, अनेक वक्तेही आले, वक्तेही गेले, पण भगवन नामाची साधना तेव्हापासून अखंड अविरत चालूच आहे. परंतु एक नियम आहे, वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे. एखादी साधना वारकरी संप्रदायात 4 महिन्याच्या चातुर्मासाची साधना असू द्या, 1 महिन्याचा सप्ताह असू द्या, नाही तर 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठ्ठला काल्याचं कीर्तन हे समारोपाचं पूर्णतेचं प्रतीक आहे. ज्ञानोबराय बोलतात, है की नाही? मंदिर पूर्ण झालं कशावरून? मंदिराची पेटी झाली म्हणजे मंदिर पूर्ण जाईल. पूर्ण झालं असं नाही. मंदिराचं शिखराचं काम झालं म्हणजे मंदिर पूर्ण झालं असंही नाही. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, काही काही वेळेस मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठाही होते, पण मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाले तरी सुद्धा मंदिर पूर्ण नाही. मग मंदिर पूर्ण कधी? देवळाची कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू सुवर्ण सिद्धी कसू 16 वाजैसा. ज्ञानोबराय बोलतात, देवळाची कामा कळसू. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस होईल येणे. तात्काळ हा नाश अहंकाराचा. हो, तात्काळ हा नाश अहंकाराचा होईल येणे. कळसा आले, कळसाला आलं की पूर्ण झालं. विठ्ठला विठ्ठला. कळस पाहिला, कळस झाला की मंदिराचं काम पूर्ण झालं. गंगेचं वाहन असतं, पण गंगा पूर्ण कधी होते? प्रमाण आपल्याला पाठ आहे. अपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न काम कामी. गंगा वाहते ना. गंगा वाहत 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 अमेरिकेला जाते. कुठं जाते? अमेरिकेला. अमेरिकेला नाही जाते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा वाहत वाहत सागराला जाते. गंगेची पूर्णता सागराला मिळाल्याने, मंदिराची पूर्णता कळस झाल्याने आणि सप्ताहाची पूर्णता काल्याच्या कीर्तनाने. विठ्ठला विठ्ठला. आता काला झाला की प्रसाद घ्यायचा, काला आणि हाला, पुन्हा इकडे नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून असं काल्याच्या कीर्तनाचं आज कीर्तनाने या आपल्या उत्सवाची सांगता होणार आहे. मला आनंद वाटला की सर्व ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ विशेषत्वाने जास्त उपस्थित आहेत. माता भगिनी, पुरुष मंडळ सर्वांच्या गोड अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव चालू आहे. 7 दिवस आपण अनेक साधना केली. काकडा भजन असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, दुपारच्या सत्रात श्रीमद भागवत कथा आहे, प्रज्ञाचक्षु हरिभक्ती पारायण, सखाराम महाराज कुपटेकर यांच्या गोडवाणीतून तुम्ही कथाही ऐकलेली आहे. नंतर रोज अन्नदान आहे, दररोज अन्नदान आहे, रोज रात्री कीर्तन. आणि या सर्व उत्सवाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता गावकऱ्यांच्या मोठ्या प्रेमाने, मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी हा उत्सव संपन्न होत आहे. अतिशय गोड वातावरण आहे. आपल्या नियोजित वेळेत आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. इकडे बहुसंख्य संख्येनं तरुण मंडळ उपस्थित आहे. खरं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे असं वाटतंय की काय एक भरपूर अशी यात्रा आहे की काय. म्हणजे इतकं प्रेम तुमचं या उत्सवाविषयी आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. विठ्ठला. नाहीतरी जीवनाची यात्रा पूर्ण व्हायची असेल, माझं वाक्य लक्षात घ्या, जीवनाची यात्रा पूर्ण आणि गोड व्हायची असेल तर याच्यातच यावं लागतं. बाकीकडे जत्रा आहे, इथं यात्रा आहे. माणसं जत्रेला जातात, पण जीवनाची यात्रा पूर्ण होईल का नाही सांगता येत नाही. पण या परमार्थाच्या यात्रेमध्ये आल्यानंतर जीवनाची यात्रा पूर्ण होते आणि जीवन परिपूर्ण होतं. विठ्ठला. सर्व गावकरी मंडळींच्या आयोजनातून, नियोजनातून, सर्व मंडळींच्या प्रेमातून या सेवेचा योग माझ्याकडे आला. आमचे परममित्र प्रभाकर भाऊ नवघरे
यांनी मला सेवेकरता फोन केला. आपल्या गावचे मारुती महाराज असतील, प्रभाकर भाऊ असतील, सगळीच भजनी मंडळी, महाराज मंडळी बरं का. आता मला काही सगळ्यांचा परिचय नाही, पण सगळेच उपस्थित असलेले ग्रामस्थ भजनी मंडळ, बाहेर गावून आलेली भजनी मंडळ, परिसरातून आलेली भजनी मंडळ, गुणीजन, गायक, वादक, आदरणीय हरिभक्ती परायण, अतिशय गोड ज्यांनी चाल गायली, भानुदास महाराज रेंगे जामकर तेही उपस्थित आहेत. इकडे आदरणीय हरिभक्ती परायण, वेदशास्त्र संपन्न वामन महाराज. वा, म्हणजे विशेष आहे बरं का. ब्राह्मण आहेत पण वैष्णव ब्राह्मण आहेत, हे महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. अगोदर ब्राह्मण आणि पुन्हा गळ्यात तुळशीची जाणवता असावंच, पण जाणव्याबरोबर तुळशीची माळ पाहिल्यावर जर आणखीन समाधान वाटतं बरं का. नाही आहे ते काय काळजी करायचं काम नाही, आहे का नाही. नाहीतर आता खरं सांगतो, ब्राह्मणाला काय म्हणतात माहिती आहे? होय देवा, ब्राह्मणाला काय म्हणतात? आपण म्हणतो भूदेव. भूदेव का म्हणतो भूदेव? त्याचं कारण शास्त्राने सांगितलंय. सगळं जगत कोणाच्या अधीन आहे? दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनस्य देवता, ते मंत्रा ब्राह्मणाधीनस्य तस्मात ब्राह्मण देवता. सगळं जगत दैवाच्या अधीन आहे, किंबहुना देवाच्या अधीन. देव कोणाच्या अधीन आहेत? देव बामणाच्या नाही. देव कोणाच्या अधीन आहे? देव मंत्राच्या अधीन आहे. आपण मंदिर बांधलं, मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची आहे, तेव्हा कोणाला बोलवतो? ब्राह्मणाला. ब्राह्मणाकडून मग ते मंत्र म्हटले जातात आणि त्या मंदिर, त्या देव मूर्तीमध्ये प्राण आहुती आणली जाते, आहुती दिली जाते. मग त्याला ज्याला अधिवास दिला जातो त्याला धान्य बरोबर आहे का नाही? त्याला धान्य अधिवास दिला जातो. आणि हे सगळं करून त्या मंत्राच्या द्वारे त्या मूर्तीमध्ये प्राण आणला जातो. म्हणून ते मन, सगळे देवता जगत दैवाच्या अधीन आहेत आणि त्या देवता मंत्राच्या अधीन आहेत. ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे. ते मंत्रा ब्राह्मणाधीनस्य, म्हणून तस्मात ब्राह्मण देवता. विठ्ठला. देवाई उपस्थित आहेत, चोपदार आहेत, विनेकरी आहेत, आमच्या माता भगिनी सुद्धा टाळ घेऊन उपस्थित आहेत. असू दे, आता चांगली आनंदाची गोष्ट आहे. आता अधिकारच आहे आणि 50% आरक्षणच आहे त्यांना. आता ऐक नाही, नाहीतर आता बसा म्हटलं तर त्यांच्या अंतकरणात श्रद्धा आहे, प्रेम आहे, उभे आहेत, नाही का नाही. आता ती लाडकी बहीण नाही, ते सगळे म्हणजे देवाच्या लाडक्या आहेत. जनी म्हणे नामदेवा ज्ञानदेवा बोला, अभंग अभंग सांगण्याचा अधिकार त्यांना. नाहीतरी परमार्थ टिकवलाच यांनी मला. आता इथं चांगली गोष्ट आहे की आज बहुसंख्य संख्येनं पुरुष मंडळ, तरुण मंडळ उपस्थित आहेत. नाहीतर कीर्तनाला, भागवताला, पोथीला जास्तीत जास्त संख्या कोणाची? माता भगिनीची. बरं, रिकामे येत नाहीत बिचार, येताना काहीतरी घेऊन येतात. महाराजाला 10-5 रुपये देऊन जातात. हे आले तर आमच्या टोपल्यातले घेऊन जाते. माता भगिनी बहुसंख्य संख्येने उपस्थित. सुंदर मृदंग वादक आमचे मुंजा भाऊ आहेत, बरीच मृदंग वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या हा सर्व कार्यक्रम महाराष्ट्रभर याचा आनंद जसा आपल्याला मिळतोय, असा आनंद सगळ्यांना मिळावा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे कीर्तन जावं म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातलं टॉप 10 मधलं युट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेलं आपलं माऊली कीर्तन सोहळा, त्यांच्याकरता एकदा सुंदर आमचे माऊली भाऊ ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा लाडका कृष्णा भैया ते सुद्धा उपस्थित आहे. आणि आपण सर्व गावातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय, वंदनीय तरुण मंडळ, माता भगिनी, 7 दिवसाचे अन्नदाते, सर्वांना धन्यवाद देतो. आमचे संतोष भाऊ बीडकर वाडी, बरं वाडी दमई, अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या गावाकडे जातो. विठ्ठला विठ्ठल. मोजून 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे. तासाभरात आपल्याला जेवढं चिंतन होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज काल्याचं कीर्तन आहे. तुमच्या अंतकरणात किती श्रद्धा आहे, किती आनंद आहे हे सांगायचं कामच नाही. कारण कृष्ण जन्म झाल्यानंतर आपण ऐकलंच असेल, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. भागवतामध्ये आपण जन्मोत्सव साजरा केला आणि इथं गुड्या बालकांना होता, बसा मध्ये मध्ये उठू नका. विठ्ठला विठ्ठला. श्रद्धेनं तुम्ही हा सगळा उत्सव साजरा करत आहात. आज काल्याचं कीर्तन आहे. महाराज या अभंगात पहिला शब्द आहे आता. कोणता शब्द आहे? आता. भाऊ, आता हा शब्द व्याकरणामध्ये 3 काळ सांगितले. 3 काल कोणते कोणते? बरोबर आहे, कोणते कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान. वा. आता हा शब्द कोणत्या काळातला? आता तुम्ही म्हणाल तू काय शाळा शिकवायला आलास का काय?
पण आपल्याला व्याकरणाच्या आता हा वर्तमान काळातला शब्द. आता आपण म्हणतो बघा चला 11 वाजलेत महाराज आलेत आता लवकर कीर्तन सुरू करा. म्हणजे आता हा आता वर्तमान कालवाचक शब्द आहे. आता कीर्तन चालू करा. चालू वर्तमान, निस्ता वर्तमान नाही, चालू वर्तमान नाही. चालू वर्तमान काळ असावा पण माणसं चालू नसावेत. विठ्ठला आता कीर्तन सुरू करा. तसं महाराज म्हणतात आता हेची जेवू आणि आता 1 तासानंतर आपल्याला जेवायचंच. म्हणून आता म्हणजे कधी याचा आध्यात्मिक अर्थ असा लक्ष देऊ नये. आता म्हणजे हा काल्याचा प्रसाद आपल्याला कधी मिळतो, आता मिळतो. आता म्हणजे कधी मानवी शरीर मिळाल्यावर बरं का. आता आम्हाला हे आता मानवी शरीर मिळालंय. या अगोदर कोणतं मिळालंय माहित नाही. गाढवाचं, कुत्र्याचं, मांजराचं, डुकर कोणतं असेल काही सांगता येत नाही. आम्हाला कळत नाही म्हणून बरं आहे. बरं हे गेल्यानंतर भूतकाळातलं माहित नाही आणि हे देह पडल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर पुढं कोणतं मिळणार आहे भविष्यात हेही माहित नाही. मिळालंय कधी, आता हे मिळालंय ना. आता ह्याच शरीरात, आता याच जन्मात, आता यावत मानवी देहात कीर्तन करता येतं, भजन करता येतं, हा आनंद घेता येतो आणि काल्याचा प्रसाद घेता येतो. विठ्ठला कारण महाराज म्हणले बाकीच्या योनीमध्ये पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला पापही कळत नाही आणि पशुला पुण्यही कळत नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच मानवी शरीरात भजन घडतं, याच मानवी शरीरात कीर्तन घडतं, याच मानवी शरीरात अन्नदान चांगले काम याच्यातच करतायत. असं कधी ऐकलंय का? म्हणले सनपुरीत सप्ताह सुरू झाला आणि काल्याचं कीर्तन रंगात आलं आणि 2 बैलांनी ते जाताना ऐकलं आणि बैलाला वाटलं कीर्तनात येऊन बसावं. असं कधी वाटलं? बैल कीर्तनाकडे येतात. अशी बरीच बैल आहेत ते इकडे येतच नाही. त्यांना याच्याशी काही घेण देणच नाही. मी 4 पायाच्या बैलाचं सांगायलो. विठ्ठला त्याचं कारण त्यांना त्याच्यातलं ज्ञानच नाही. त्यांना कीर्तनाचं ज्ञान नाही, त्यांना भजनाचं ज्ञान नाही, त्यांना आणि हे बघा त्यांना माळ घालावं हेही ज्ञान नाही. बऱ्याच लोकांना माळ बघा तुम्ही खरं सांगा माळ कधी घालावी? दात आल्यावर घालावी का दात पडल्यावर घालावी? हा म्हणजे लहानपणात आल्याच घातली पाहिजे. काय माणसं म्हणतात आता चावच न झाले म्हणजे पुन्हा इकडं का. विठ्ठला विठ्ठला मला एवढंच सांगायचंय पशु काय पाप पुण्य जाणती. असं का? बरं झालं मग गिराईक बरेच दिसायलेत बिना लायसनचे. काय गाडी चालवता येते हे चांगली गोष्ट आहे, पण चालवता येऊन जमत नाही. त्याला काय लागतंय? नाही एखाद दिवशी RTOच्या हाताखाली सापडल्यावर मग कळल. विठ्ठला विठ्ठला
म्हणून व्यसन रूपी RTO ना आपल्याकडे येऊ नये असं वाटत असेल, व्यसनाच्या तडाख्यात आपलं जीवन जाऊ नये असं वाटत असेल, तर ऐन तारुण्यातच माळ घालून घ्या. एक सांगतो ऐका, ज्यांनी बालवयात माळ घातली त्याचं तारुण्य चांगलं जाईल, ज्यांनी तारुण्यात माळ घातली त्याचं म्हातारपण चांगलं जाईल, आणि ज्याचं म्हातारपण चांगलं जाईल त्याचा शेवट चांगला होईल. विठ्ठला विठ्ठला तारुण्यातला धोका टळावा असं वाटत असेल, बरेच काही रस्त्यावर असे क्रॉस असतात, क्रॉस, आणि तिथं लिहिलं जातं, सावधान, वाहने सावकाश चालवा, पुढे धोक्याचे वळण आहे. असं निष्ठो माणसं वाचित येत, पण त्याला ते कळत नाही, तिथून तर जास्त रेसवर पाय देतात, काय का नाही. तसं काही जीवनात धोक्याचे वळण असतात बरं. कोणतं धोक्याचं वळण? प्रमाण यायला पाठ आहे बघा, पाठ आहे पण खाली मान घालीत. विठ्ठला विठ्ठला का सांगूच किती वरील धोक्याचं, किती पाठ आहे हो ह्याला. विठ्ठला विठ्ठला मग ते धोक्याचं वळण येणे अगोदर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, साधू संतांच्या करंगडीला धरा, मारुतीरायाचं दर्शन घ्या, आणि संतांनी जो मार्ग आम्हाला सांगितला त्या मार्गाने जा. धोक्याचं वळण तुमचं काहीच करू शकत नाही. ही ताकद या वारकरी संप्रदायाच्या पवित्र तुळशीच्या माळीत आहे. विठ्ठला पण ते चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. संतांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने गेला तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. म्हणून गळ्यात पवित्र हे बघा, आपला जन्मच कशासाठी झालाय? जन्मच परमार्थ करण्याकरता झालाय, जन्मच माळ घालण्याकरता झालाय, जन्मच चांगलं करण्याकरता झालाय, जन्मच चांगलं सदाचरण करून या जीवनाचं आत्मकल्याण करून घेऊन जन्म मरणाची परंपरा थांबवण्याकरता झालाय. विठ्ठला म्हणून हे ज्ञान फक्त या मानवी शरीरात आहे. हे ज्ञान, काल्याचा प्रसाद इथंच आहे. काल्याचा प्रसाद या शरीरापेक्षा खाल्ल्या योनीतल्या शरीराला नाही, आणि या शरीरापेक्षा उच्च योनीतल्या शरीराला नाही. म्हणून तर आता हा शब्दावर बोलायलो मी. आता हा शब्द याच्याकरताच, याच्यापेक्षा आदम योनीतले जे जीव आहेत ना त्यांनाही हा प्रसाद नाही, आणि याच्यापेक्षा उच्च योनीतले जे जीव आहेत म्हणजे देवाधिकांना सुद्धा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोक किंवा. आता एवढा सप्ताह चालू आहे, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, सनपुरीत इतकं मंगलमय वातावरण चालू आहे, आणि स्वर्गातल्या देवतांना सुद्धा वाटतं काय तरुण मंडळ कीर्तन ऐकायले, काय भजन चालू आहे, काय आनंद पाहून ब्रह्मादिक देवांनाही वाटतं आपणही सनपुरीत जावं, जन्म घ्यावा, हा प्रसाद खावा.
पण ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्छिष्ट. ब्रह्मादिक देवांना वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून या लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. देवादिकांना वाटतं मानवी शरीर आम्हाला मिळावं, कीर्तन करावं, भजन करावं आणि या परमार्थाचा आनंद घ्यावा, पण त्यांनाही हे मिळत नाही. म्हणून आता हा शब्द चालू आहे वर्तमान काळ. याच्यापेक्षा खाल्ल्या योनीतल्या जीवांनाही हा प्रसाद मिळत नाही आणि उत्तम योनीतल्या देवांनाही हा प्रसाद मिळत नाही. तो मिळतो फक्त तुम्हा आम्हाला मानवी शरीरधारी जीवांना. पण त्याच्याकरता व्हाल कोण कोण, त्याच्याकरता अधिकारी व्हावं लागतं. अधिकारी व्हावं लागतं म्हणजे काय करावं लागतं, त्याच्याकरता वारकरी व्हावं लागतं. त्याच्याकरता गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी लागते. त्याला जाऊ द्या, कीर्तना करताना, प्रसादा करताना, भजना करता माळ नका घालू, पण तुमच्या फायद्याचं सांगतो. आता ज्याच्या गळ्यात माळ आहे ना, काय ज्याच्याकडे धन आहे त्याला पसंती नाही, ज्याला नोकरी त्याला पसंती नाही, फक्त पसंती कोणाला आहे, याच्याकरता तर माळ घाला. विठ्ठला विठ्ठला. नाही, सध्या सगळ्यात मोठा तरुणाई पुढे प्रश्न हाच आहे बरं, काय करावं महाराज, सगळे पण जमच ना. त्याच्याकडे मग तेच राहिले काय आणखी, विठ्ठला विठ्ठला. माळ आहे का, कसं जमन, आज माळ घाला, 1 वर्षात तुमचं झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. सगळे त्याच्याकडेच बघू नका बरं, आपला आपलाही विचार करा. लौकिक फायदा करता का होईना, मला सांगायचंय काय, ऐका, हा प्रसाद इथेच मिळतो. याच्याकरता अधिकारी व्हावं लागेल. भविष्याचा धोका टाळावा असं वाटत असेल तर परमार्थात या आणि काय करा, हा प्रसाद सेवन करा. तुकोबाराय बोलले, आता आपल्याला हे शरीर मिळालंय ना, मग काय करू, आता हेची जेवू, आता हाच प्रसाद आम्ही भोजन रूपाने सेवन करू, आता हेच जेवू. तुम्ही म्हणाल महाराज मगवापासून जेवू जेवू लाग, तुम्ही म्हणायला लागलात भूक लागायली ना असं म्हटले, नाहीतरी मग आपला जन्म कशा करता झालाय, जेवण्याकरता होय. काय अवघ शरीर मिळालंय म्हणून खायचंय का, खाण्यासाठी जन्मलो, काहीचा जन्मच खाण्यासाठी. आता काय महाराज आमची कधी परेशानी, आता जेडू भाऊला यांना विचारा, महाराज इतकी धावपळ, रात्री कीर्तनावरून यायला उशीर, सकाळी पूजा उरकून यायला उशीर, कीर्तनाला वेळेत पोहोचायचं, तुमचे फोन चालू, भोजन सुद्धा नाही. अर्धी पूजा घरी केली, गाडीत मंत्र म्हणले गाडी चालवता, आणि इथं आल्यावर विचारा यांना, उगं कीर्तन करता यावं म्हणून घरून आता कुठलं खायचं नाही म्हणून डबा सोबत होता, इथं गाडी चालवत चालवत 1 चपाती खाल्ली, खोटं बोलायला नाही, साक्षीदार आहे, साक्षीदार का, कथेची सामुग्री दे अवसानावरी. कारण आपला जन्म जेवण्याकरता नाही, जन्म झालाय म्हणून उगा शरीर चांगलं चालावं म्हणून खायचंय. विठ्ठला. पण काही खायचं नाही बरं, कारण शास्त्र नियम आहे, काही खायचं नाही, कुठेही खायचं नाही, कोणाचंही नाहीतर काही खाऊ नये, काही पिऊ नये, काही बोलू नये. बरीच असं माणसं, अशी माणसं आहेत काही बोलतात, तोंड दिले म्हणून बोलावं का चांगलं बोलावं, नाही तर देवान तोंड दिले बोललंच पाहिजे असं नाही. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले.
साचानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं बोला. ऐका काही पिऊ नये काही खाऊ नये. काय ऐक ऐशी वाणी बोलिये मन का पाखोय और नको शीतल करे आपहु शीतल होय असं बोला. आणि काही पिऊ नये कुठलंही पाणी पिऊ नये. जुन्या काळात माणसं कुठलंही पाणी प्यायचे विहिरीचं. जुन्या शेतकऱ्यांना विचारा शेतात गेले तर ओढ्याचं वाहतं पाणी प्यायचे जात पण काही बिघडत नव्हतं. आता पितात का? कुठलंही पित नाहीत. मग कुठलं पितात? कोण म्हणलं बाटलीत? बाटलीतलं प्या पण बिस्लरीच्या. नाहीतर महाराज दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पल्लो का दाम खर्च कर मुह में. तरुण मंडळ बसलेत म्हणून सांगतोय का? माझं निरीक्षण आहे. निरीक्षण मी जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं 80% प्रपंच बिघडले. 80% लोकांचे संसार उघड्यावर आले. त्याला कारण काय? त्याला कारण काय? दारू. ऐन तारुण्यात आमचे तरुण मंडळ जेव्हा व्यसनाधीन होतात, जेव्हा मदिरापान करतात, जेव्हा दारू पितात, ऐन तारुण्यात जेव्हा लागलेलं व्यसन ते जीवन शेवटापर्यंत जात नाही. बरं नाही जात. बरेच मी असे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, मी बघितलेलं आहे, याचं निरीक्षण केलेलं आहे. ऐन तारुण्यात जेव्हा व्यसन लागतं तेव्हा तो एवढा व्यसनाधीन होतो, एवढा व्यसनाधीन होतो की त्याला आईबापांची आठवण राहत नाही, त्याला बायको लेकरांची सुद्धा आठवण होत नाही. मग बरेच प्रपंच उघड्यावर आले आणि व्यसनाधीन झाले बरेच माणसं. ऐन तारुण्यात जीवन संपलं. त्याला कारण त्यांना लागलेलं व्यसन. मग ते गेल्यानंतर काय होतं मागच्यांचा जरा विचार करा. ठीक आहे ना? असं होऊ नये पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं. करीना पुले जतन. या संप्रदायाचा, आपल्या साधू संतांचा, आपल्या देवतेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. कारण या शरीरात हा प्रसाद मिळतो. इथं होतो मी आता हेची जेऊ, आता हाच प्रसाद आपण सेवन. मी सांगत होतो महाराज भगवद्गीतेनं 3 प्रकारचा आहार सांगितला. एक राजस आहार, दुसरा सात्विक आहार आणि तिसरा तामस आहार. घेता आला तर सात्विक घ्या, राजस तामसाच्या भानगडीत पडू नका. म्हणून कोणाचे आम्ही आता सोबत का घेतो? कारण कुठं आम्हाला नियम सांगितला, जेवायचाच असेल तर ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या घरी जेवा. सज्जनाच्या घरचे अन्न बळीची घ्यावे मागून. तुम्हाला बरेच उदाहरणं मला देता येतील, तुम्ही भागवतात ऐकले असते. भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेले दुर्योधनाकडे. शिष्टाई नाही होऊ दिली, देवाला होऊ द्यायचीच नव्हती. त्यानं सांगितलं बाबा पांडवाला काहीतरी दे, नाही देणार. 5 गावं तरी दे, एकही देणार नाही. अरे थोडीशी जमीन दे, सुईच्या टोकावर बसेल एवढी जागाही दे, मातीही देणार नाही. बरं ठीक आहे, नाही द्यायचं ना, शिष्टाई होऊ द्यायचीच नव्हती. देव निघाली माघारी. दुर्योधनानं सांगितलं देवा तसं नका जाऊ, तुम्ही आमचे पाहुणे आहेत. आणि देवाचं आणि दुर्योधनाचं नातं होतं. बरं आता भागवतात विस्ताराने सांगत असतो मी, ते व्याही होते एकमेकांचे. त्यांनी सांगितलं विवाहित तुम्ही जेवून जा. ते म्हणले व्याही जरी असलास तरी तू दुष्ट आहेस, तू दुर्जन आहेस, तुझ्या घरी मी जेवणार नाही. मग कुठं जेवल? बड़े बड़े मंदिर
विदुराच्या घरी गेले, कारण विदुरजी भक्त होते. बडे बडे मंदिर कोण काम के, भावधर नहीं पावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेडा पार है. म्हणून देवानं सुद्धा विदुराच्या घरचं अन्न खाल्लं. आपल्याला घरचं गोड लागत आहे का हॉटेलमधलं? आता बघा तुम्ही, भजे चांगले. एक जण म्हणला काय महाराज किती प्रयत्न करा पण घरी भजे हॉटेल सारखी होतच नाही. मी म्हणलं कसे होतील? आता हॉटेल मधला आचारी बघा किती सुंदर असतो, त्याची ढेरी बारीक असते, त्याचं मन बणियाल धुतलेलं असतं, उन्हानं त्याला घाम आलेला असतो, है की नाही. सकाळी गारव्यात उठतंय म्हणून त्याला सर्दी, आणि महाराज ते सगळं तसंच. मग म्हणलं भजे दे भजे दे, तसाच ते हात असा करताय एकदा, पुन्हा टोपल्यात. सर्दीचा उबाळा आल्यावर पुन्हा आता गर्दी काय गिरायकाची, हात धुवायला कुठं जाईल तसाच हात टोपल्यात. पुन्हा माणसं म्हणतात भजेला मीठ सुद्धा कमी नाही, कशाला मरायला लागेल. विठ्ठला हे तामस इष्टमपिचा मेध्यम भोजनम तामस यातयामम गतरसम पूतिपर्यं शितंजयत उच्छिष्टमपिचा मेध्यम भोजनम तामस प्रियम. हे तामस आहे तरी माणसं तिकडेच जातात. एक जण तो माणसं खाण्याकरता, काही खाण्याचे फार शौकीन असतात, खाण्याकरता काय करतील काही सांगता येत नाही. 2 मित्र परभणीला गेले, ते परभणीला एक फेमस हॉटेल आहे. कोणतं बरो हा मला काय माहित नाही बरं का, उगा तुमच्याकडून माहित करून घेऊ. तुम्हालाही माहिती आहे, वाटिका म्हणायली. विठ्ठला विठ्ठला नाही एवढ्या VIP हॉटेलमध्ये नको, साध्या हॉटेलमध्ये नेऊ आपण. कुठे न्यायचं? न्या ना, पैसे लागेलेत का, न्या VIP मध्ये. ऐका, 2 मित्र गेले, ते बस स्टँड समोरून जाऊ लागले. तिथं हॉटेल होतं, तिथं भजे आणि जिलेबी तळू लागली. आता ते भजेचा तळलेला याचा वास या नाही पाहिला, त्याला आला तो वास. ते मला नाही गड्या आता भजे खाल्लेच पाहिजे. ते मला चल भजे खाऊ. ते मला नको गड्या, खाल्ले असते पण पैसे नाहीत. ते मला तुम्ही माझ्याकडे असतील बघतो, खिशात हात घातला, त्याच्याकडेही नव्हते, दोघांकडेही पैसे नव्हते. पण ते म्हणला जाऊ दे, पैसे असो नसो भजे खायचे म्हणजे युक्ती. महाराज खाण्याकरता डोकं लावलं त्यानं. ते मला नको बाबा, पैसे नाहीत, आधी जाशील भजे खाशील आणि पुन्हा रट्टे खाशील पैसे नसल्या. महाराज तसं म्हणूनच तर ते गेलं, शिरलं. ओ महाराज भजे द्या. कोणाला? हॉटेलवाल्याला. माणसं कोणाला महाराज म्हणतील काही सांगता येत नाही. महाराज शब्दाचा अर्थ फार खाली आणला. हॉटेलवाल्यालाही महाराज. अहो हॉटेलवाल्याचं सोडून द्या, आता त्या मोबाईलवर बी एक येतोय बघा, ते कोणता तरी नट आहे, ते जोरात म्हणतंय रमी प्याव ना. बघा महाराज. विठ्ठला विठ्ठला जगात महाराज 2च बरं का माझ्या दृष्टीने. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमा नाढळी लोकी. भव सिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणी तुकया. पहिले महाराज जगद्गुरु तुकोबार आहे आणि दुसरे महाराज छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठला विठ्ठला. पण माणसं कोणाला, आणि महाराज आता एवढा सोपं झालंय, ज्याला काहीच जमन ते महाराज होईल. आणि एवढा सोपा धंदा झाला महाराज हा, कोणालाही वाटायला महाराज व्हावं, पण एवढं सोपं नाही बरं. अभ्यास करावा लागतो, त्याला गाथापाठ करावा लागतो. नाही काल परवा एक व्हिडिओ बघितलं मी, इतकं वाईट वाटायलंय महाराज. एक संन्यस्त महात्मे कपडे हो, आणि ते बघितलं बरोबर आहे ना. महायोग पीठे धणी, महायोग पीठे श्लोकात 3-4 श्लोक इकडून तिकडून सगळा बट्ट्या बोळ करून टाकला. जुन्या काळात महाराज व्हायचं म्हणल्यावर घरदार सोडावं लागायचं, आळंदी पंढरीला जावं लागायचं, 10-5 वर्ष राहावं लागायचं, गाथा ज्ञानेश्वरी पाठ करावं लागायची. आणि मग आता सोपं झालं, धोतर घालायचं आणि फेटा झाला महाराज. विठ्ठला विठ्ठला. हे कशा करता सांगू लागलो, काय सांगू लागलो. हा भजे भजे डोक्यातच बघा, लक्षात यायचं. ते एक मित्र गेला महाराज, ओ महाराज भजे द्या. आता त्यानं दिले नाही, खाऊ लागलं ना. आता बाहेरचा दुसरा मित्र म्हणला पैसे नाहीत, गेले भजे खायले. पण त्यानं म्हणला जाऊ द्या, हे खायले आपण तरी कशाला उपाशी राहायचो. हे 10-5 मिनिटांना पाठी मागून गेलं. हे मी म्हणलं ओ महाराज द्या भजे. आता यानं दिले, पहिलं 5 मिनिटांना अगोदर आलं, त्यानं भजे खाल्ले, कागद गुंडाळला आणि बाहेर निघालं. आता हॉटेलवाला म्हणलं ओ रावसाहेब भजे खाल्ले निघाले, पण पैसे? ते म्हणला दिले ना. आता दिलते का यानं? नाही. ते म्हणला दिले. हॉटेलवाला म्हणला आवाज काय बोलता, नाही दिले.
हे म्हणला दिले, हॉटेलवाला म्हणला नाही दिले, दिले नाही दिले, दिले नाही दिले म्हणल्या दोघाचं चटकल. हे म्हणला दिले, ते म्हणला नाही दिले. तेवढ्यात जे पाठीमागून आलते ना ते म्हणला, ओ हॉटेलवाले महाराज, तुमच्या दोघांच्या भांडणाच्या नादात मी दिलेले पैसे इसरत आण. हॉटेलवालाही भोळसर होतं. ते म्हणला नाही नाही तुमच्या लक्षात आहेत. विठ्ठला विठ्ठला ते खाऊ नये बरं मला, हॉटेलमधलं अपवित्र आहे. आणखीन सोपं सांगू, राजेश तामस आणि सात्विक. तामस आहार म्हणतात, उष्टही खाऊ नये महाराज. कोणाचं उष्ट? उच्छिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. उष्ट खाऊ नये, नियम असा आहे. बरं ऐका, कोणी कोणाचं उष्ट खाव? त्यानं तिचं उष्ट खाव का तिनं त्याचं उष्ट खाव? हा, त्यानं तिचं होय, तिनं त्याचं, ऐक नाही, बरोबर आहे. तिनं, पण ह्याचं पोट भरत नाही, चलत चलत तिच्या ताटातला घास खाते, याचं पोटच भरत नाही. सवय लागलेली महाराज, ऐक नाही. नाहीतरी आपली सुरुवातच होते महाराज पहिल्याच दिवशी दोघं एकाच ताटात. हा, ज्यांचं झालंय त्यांना कळ. आता विठ्ठला विठ्ठला मला अभंगाकडे यायचं, पण हे तरुण मंडळ बसले तुम्ही असं मला सुचायला लागले काही. बरं, विठ्ठला विठ्ठला आता हे चीज येऊ, काही खाऊ नका. आता इथे जो प्रसाद आहे ना, आणि आणखीन सांगतो ऐका, कीर्तन झाल्यानंतर हा प्रसाद आहे, वाढणारानी दक्षता घ्या, जेवणारानी दक्षता घ्या. जेवढं लागल तेवढंच घ्या, वाटुळ करू नका, पायाखाली जाऊ देऊ नका. कारण तो काय आहे? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतशो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. हा प्रसाद आहे. आणि हा कोण देणार आहे आज? हा, भानुदास गीती देण्याकरता कोण आहे? भानुदास गीती गात. गायला कोण? भानुदास. आणि प्रसाद द्यायला पंढरीनाथ नाही. विठ्ठला जगाच्या मालकाच्या माध्यमातून हा प्रसाद मिळणार आहे, म्हणून वाटोळ करू नका. या प्रसादानं काय होत आहे का? प्रसादस्तु प्रसन्नता. जीवनातली अप्रसन्नता जाते, जीवनातलं दुःख जातं आणि जीवनात प्रसन्नता येते. म्हणून हा प्रसाद तुकोबाराय बोलतात, आता हेची जेऊ आणि सवे घेऊ शिदोरी. आता सवे घेऊ म्हणल्यावर तुम्ही म्हणता खायचं खायचं सोबत बांधून घ्यायचं का? हा, पण इथला नाहीतरी माणसं 2 ग्लास घेतात बघा. आता आमच्या माता प्रसाद आहे तो, मला निंदा नाही करायची, पण जेवायला पाण्याला एक आणि दुसरा ग्लास कशाला? बुंदीला. तो प्रसाद आहे, ठीक आहे, थोडासा न्या, पण इथं सगळ्यांचा अगोदर होऊ द्या आणि मग सगळ्यांना द्या. पण आपल्याला इथे जो या अभंगाची शिदोरी सांगितली ती ही नाही. कोणती? शिदोरी ते पाप पुण्य सवेशीन भिकेचा विठ्ठला विठ्ठला. या कीर्तनाच्या माध्यमातून हा प्रसाद घ्यायचा आणि सोबत जी शिदोरी घ्यायची ती चांगल्या कर्माची. इथून गेल्यानंतर आपल्याला पुढे एक शिदोरी लागणार आहे. आपण एखादा प्रवास करायला लागलो तर प्रवासात शिदोरी घ्यायची. जुने माणसं काय घ्यायची? जुन्या काळात पायी प्रवास असायचा आणि पायी प्रवासात काही व्यवस्था नव्हती, मग सोबत काय घ्यायची? शिदोरी. आता घेत नाहीत, आता जिथं तिथं व्यवस्था आहे. आता जिथं तिथं काय आहेत? हॉटेल आहेत, आणखी काही काही, ठीक आहे. पण हे पहिलं काही नव्हतं. माणसासोबत शिदोरी. ज्ञानोबा बोलले पण, शिळा का शिदोरिया दाटणे एकची धनंजया. शिदोरी सोबत घ्यायची, प्रवासात कामाला येते. पण ऐका, हा एखाद्या गावचा प्रवास इतक्या पुरता मर्यादित आहे, पण आम्हाला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आहे. आणि मेल्यानंतर सुद्धा एक जीवाला प्रवास करावा लागतो. आणि त्या प्रवासात शिदोरी कामाला येते ती कोणती? पुण्याईची, चांगल्या कामाची. मेल्यानंतरचा जो प्रवास आहे, भागवतामध्ये तुम्ही ऐकलं असेल 28 प्रकारचे नरक भागवताने सांगितले. मग मेल्यानंतरच्या प्रवासामध्ये ती सगळी गावं लागतात, नरक लागतो. अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, आसीपत्र यवन असे नरक आहेत. तिथे गेले गेले विचारतात, जे हरी कुठून आले? म्हणले सनपुरीहून आले. बर,
सप्त्याला गेलते का? नाही. पट्टी दिली का? नाही. माळ घातली का? नाही. पंक्तीला वाढू लागले का? नाही. कीर्तन ऐकलं का? नाही. महाराजाच्या पाया पडले का? नाही. जेवायला गेले का? आधी जेवायला मात्र मग तिथं गेले विचारतात. माळ नाही घातली का? मग तिथं गळ्यात साखळदंड बांधतात. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कोडी प्राण ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना दरीजे तो नाही त्या यमासी. त्याच्या मनात दया माया प्रेमाची जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. म्हणून पुढच्या प्रवासात कामाला येणारी शिदोरी आपल्याला सोबत घ्यायची. या कीर्तनाच्या माध्यमातून, या सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले जे पुण्य ते सोबत येत असतं. आपण या देशातून जर दुसऱ्या देशात गेलो ना, समजा आपण अमेरिका, स्वित्झर्लंड कुठल्याही देशात गेलो, तर दुसऱ्या देशात गेल्यानंतर आपल्या इकडले पैसे तिकडे चालत नाहीत. चालतात. मग त्याचं आपल्याला रूपांतर करावं लागतं. कशामध्ये? डॉलरमध्ये, तिथल्या पैशामध्ये. इथले पैसे तिथं चालत नाही, तिथल्या देशात त्या पैशामध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. तसं मृत्यूलोक सोडल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसऱ्या देशात जीवात्मा जातो ना, तिथं इथले पैसे, इथलं धन संपत्ती काही चालत नाही. तिथं चालते घ्यायची आहे. आणि ती शिदोरी कोणती आहे? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमापासून या. म्हणून आता हिची जेऊ आणि सवे घेऊ शिदोरी हरिभक्तीची, देवाच्या भजनाची, नामाची शिदोरी आपल्याला सोबत घ्यायची आहे. आणि ती शिदोरी पुन्हा एकत्रित करून तो काला प्रसाद सेवन करायचा आहे. तो काला कोणता? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने नामाचा काला. आता ऐका, काल्याची 3 प्रकार शास्त्राने सांगितले. आता कीर्तन झाल्यानंतर आपण अभंग म्हणून दही अंडी फोडणार आहोत आणि तो दही भाताचा काला एकत्रित करणार आहोत. दही लाहीचा काला. काल्याचे 3 प्रकार लक्ष देऊ नये का? उपजून या पुढती येऊ, काला खाऊ, दही भात. एक दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा हा काला. आणि या दोन्ही काल्याच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळवायचा आहे ब्रह्मीभूत गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे. गुरुजी कोणता? जीव ब्रह्म ऐक्याचा काला. हे जरा जड जाईन पण लक्ष देऊ नये का? कोणता काला? जीव ब्रह्म ऐक्याचा काला. परमार्थ करायचाच याच्याकरता. जीव जीव न राहता जीव देव झाला पाहिजे, जीव शिव झाला पाहिजे. हा जीव शिव ऐक्याचा, जीव ब्रह्म ऐक्याचा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. हे इथपर्यंत जाण्याकरता पहिला काला दही लाहीचा, दुसरा काला हरिनामाचा आणि तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्याचा. विठ्ठला आता कीर्तन झालं की आपल्याला हा सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे. कोणता? काल्याचा. याला म्हणायचं काला खाऊ दही भात. आणि हा जो आपण करत आहोत हा हरिनामाचा काला. काला म्हणजे काय? काला शब्दाचा सरळ सरळ अर्थ ढोबळ मानन. काला म्हणजे एक रूप होणे. सकाळी सकाळी जर जुन्या काळात बघा माणसं थंडीत जेवायला पहाटे लवकर म्हणजे 7ला जेवायला लागायचं. जुन्या माणसांना 7ला जेवायला लागायचं. जेवायला काय जास्त नाही, दूध आणि बाजरीची
भाकर मिरच्याचा जवसाची वाढू का बस झालं बस झालं एवढंच वेळ कमी आहे आपल्याकडे आहे की नाही मग ते एवढं दूध काय भाकरी काय आणि मग ते दूध भाकरी घ्यायचे भाकरीचा कुटका मोडायचे आणि दुधात बुडवून खायचे ते काय बिस्किट आहे का तसं नाही ते काय करायचे त्याचा काला करायचे काला केला काला म्हणजे मिश्रण काला म्हणजे एकरूप होणे कालवा नाही बरं का कालवा वेगळा आणि काला वेगळा काला म्हणजे जीवाने देवाशी एकरूप होणं याचं नाव काला विठ्ठल विठ्ठल परंतु हा प्रेम रूप हा काला आम्हाला मिळवायचा असेल तर याला साधन काय प्रेमे मोहिला साधनी त्याच्याकरता प्रेम लागतं प्रेम संपलंय ऐका लक्ष देऊन मला काल्याचं चिंतन करायचे थोडक्यात परमार्थात प्रेम फार महत्वाचं देव प्रसन्न होतो त्याच्याकरता प्रेम लागतं प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती किती भजन केलं हे महत्वाचं नाही किती प्रेमानं केलं हे महत्वाचं नाही तर रात्रभर दोन दोन महाराज काही भजन चालूच असतं आपलं पण काय गातो ते कळे ना राग आळवितो नाना काय गातो ते कळे ना आणि कोणाकरता चालू ह्याचाही मेळ नाही त्याच्याकरता प्रेम पाहिजे मी म्हणतो प्रेम परमार्थातच महत्वाचं आहे असं नाही प्रेम प्रपंचातही महत्वाचं तुमचा आमच्या प्रपंच चांगला व्हावा असं वाटत असेल त्याच्यात प्रेम महत्वाचं पण प्रेम शब्द अगोदर समजून घ्या बरं तरुण मंडळ 2.5 अक्षराचा शब्द आहे पण तो सात्विक शब्द आहे त्या प्रेम शब्दाचं आम्ही फार वाटोळं केलं आणि इतकं वाटोळं केलं महाराज आम्ही कोणावरही प्रेम करतो या जगात प्रेम करण्याचे अधिकारी 2च आहेत एक संत आणि दुसरा देव देवाशिवाय आणि संताशिवाय बाकी कोणावर प्रेम कराल त्याचे दुःख दिल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल म्हणून जगात प्रेम करण्याचा अधिकारी परमात्मा आहे म्हणून परमार्थात महत्वाचं व्यवहारात प्रेम करायचं असेल तर आई वडिलावर करा व्यवहारात प्रेम करायचं असेल तर भावावर करा व्यवहारात प्रेम करायचं असेल मुला लेकरावर पत्नी बांधवावर करा सुख मिळेल आणि परमार्थात देवावर प्रेम करा भजन करा प्रेमानं पोथी वाचा अर्थ कळाला तर उपयोग आहे भजन करा प्रेम असलं तर उपयोग आहे आमचे महाराजांचं प्रमाण म्हणून सांगतो प्रेमाविन भजन प्रेमाशिवाय केलेलं भजन व्यर्थ आहे अर्थ कळाल्याशिवाय वाचलेली पोथी व्यर्थ आहे आणि नाकाशिवाय घातलेला तुम्ही कसं काय सांगायचं हे उत्तर इकडून अपेक्षित आहे विठ्ठल विठ्ठल नाकाविन मोती कळतो ना जुन्या काळात आमचे गुरुजी सांगायचे जुन्या काळात माता मावल्या भली मोठी काय घालायच्या नथ आता राहिली नाही ती बिचारी तिने रजा घेतली बहुतेक जुन्या काळात ती नथ असायची ती नथही अशी डोलदार असायची ती माता माऊलीला जर चहा दिला तर चहा ती माता माऊली नंतर प्यायची अगोदर चहा कोण प्यायचं तिचा माना असायचा महाराज माना करता ती माना अगोदर नथ प्यायची अशी नथ पाहिली मकर संक्रांतीत 4-2 माता माऊल्यांची आणि एका माऊलीला राग आला घरी आल्या मालकाला म्हणली हे बघा काहीच जमणार नाही काल्याच्या आदल्या दिवशीच मला काय मिळाली पाहिजे नथ महाराज हिनं हट्टच केला 3 हट्ट काय बाल हट्ट राज हट्ट आणि स्त्री हट्ट आता स्त्रीचा हट्ट याला दमच नाही गेला मग गेला परभणीला मला आणि 7 ग्रामची नथ घेऊन आलो बस झाली का वाढू नाही लय भाव आहे आता वाढविण्याच्या भानगडीत ऐका नाही किती मला वाटलं भावच सांगितला काय की ऐका असू द्या ते नथ घेऊन महाराज नथ आणली हे म्हणला नथ आणली खरंय अगं तुला मी नथ घेतली पण तुला काय नाही नथ घालशील कुठं ती म्हणली बाकीचं बोलू नका 5-50 हजार घालील परभणीला जाईल प्लास्टिक सर्जरी करील पण नथ घालील महाराज प्लास्टिक सर्जरी केली करता येते बरं प्लास्टिकचं नाक बसवलं आणि नथ अडकवली आणि काय महाराज सप्त्यात सगळी नथ घालूनच मिरू लागली इकडं जाय तिकडं जाय आणि बघा तुम्ही एखादा अलंकार घ्या आमचे सगळ्याला सांगू लागली मालकानं नथ घेतली मालक आमचे महाराज म्हणायचे बरं कबीरदासजी म्हणतात म्हणून सांगतो जिस अल्लाह ने नाक दिया उसको पुकारे ना गवार और जिस यार ने नथ नहीं दी उसको पुकारे बार बार ज्यानं नथ दिली त्याचं नाव सगळ्या गावाला सांगायली पण ज्या देवानं नाक दिलं त्याचं नाव एकदाही घेत नाही यानं सांगितलं ठीक आहे आता इतका 8 तास केला प्लास्टिक सर्जरी केली नथ घातली सगळ्या गावात मिरवली आणि दुसऱ्या दिवशी परभणीला पुन्हा बाजारात गेली बरं गेली तर गेली नथ घालूनच गेली सगळा बाजार केला आणि गावाकडे निघताना तिच्या लक्षात आलं सगळं घेतलं पण मिरच्या राहिल्या मिरच्याच्या बाजारात गेली हिरव्या नाही बरं का लाल मिरच्याच्या बाजारात मग विचारू लागली मिरच्या कशा दिल्या आता त्या मिरच्यावाल्याच्या लक्षात आलं हिला कोणता रोग झालाय मान हलू विचारायली मिरच्या कशा दिल्या मिरच्यावाल्यानं त्या लाल मिरच्याच्या ढिगात हात घातला आणि अशा उधळल्या 400 रुपये किलो दिल्या जशाच अशा उधळल्या त्याच्यातून जो मिरच्याचा ठसका आला थेट कुठं
नाका. जे ठसका लागला महाराज, नतही गेली. विठ्ठला विठ्ठला तसं नाकाशिवाय घातलेला मोती व्यर्थ आहे, अर्थाशिवाय वाचलेली पोथी व्यर्थ आहे, आणि प्रेमाशिवाय केलेलं भजन व्यर्थ आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. पण देवाचं नाव सगळेच घेतात, पण देव सगळ्यालाच भेटतो का? हा, राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, बिना प्रेम रिझे नाही तुलसी नंद किशोर. राम राम सगळेच म्हणतात, पण देव जो प्रेमानं भजन करतो, प्रेमानं नाव घेतो, त्याला निश्चित त्याच्यावर कृपा करतो. म्हणून प्रेमे मोहिला साधनी, प्रेमाशिवाय हे साध्य प्राप्त होत नाही. प्रेमाला साधन करून हा काल्याचा प्रसाद साध्य रूपी प्राप्त करून घ्या. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आणि एकदा मिळाला की चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. चवीनं तो प्रसाद सेवन करा, त्याच्यातली चव, त्याच्यातला रस कळायला पाहिजे. बरं, हा प्रसाद रसरूप आहे, याच्यात जो रस मिळणार आहे परमात्म्याचं रूपच असं आहे. एक श्रुतीतलं वाक्य सांगतो, रसो हेवायम लब्धो आनंदी भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. हा याच्यातला रस मिळाला की तो जीव तृप्त होतो. आणि हा रस कोणालाही मिळत नाही. बरं, हा रस कसा आहे? हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. कोणालाही मिळत नाही, मग कोणाला मिळतो? कोण? हा दैवाचा, येथीचा पावे. जो भाग्यवान आहे, जो दैववान आहे, त्याला हा रस मिळतो. मिळाल्यावर चवी चवी घेऊ घास. त्याच्यात कोणता रस आहे? ब्रह्मरस आवडी. ब्रह्मरस करू भोजन पंक्ती, संतांची संगती सर्व काळ. ब्रह्मरसाचं भोजन आपण या ठिकाणी तो प्रसादाच्या माध्यमातून प्राप्त करणार आहे. आणि एकदा या रसाची, या प्रसादाची गोडी या रसनेला लागली की तुकोबाराय म्हणतात, ती रसना पुन्हा पुन्हा तोच तुका म्हणे जेऊ सवे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. असा अभंगाचा भाव आपल्या समोर प्रस्तुत केला. अगदी उर्वरित वेळेत काल्याचा नियम आहे. आज काल्याचं कीर्तन म्हणल्यावर चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनात भगवान परमात्म्याचं चरित्र कोणतंही नाही बरं का. जे गोकुळात केलं तेच चरित्र ते उच्चारावे. जे गोकुळात केलं ते चरित्र आपण पाहणार आहोत. देव जन्माला आले, ऐका, अजन्मा असणारा देव जन्माला आला. कशा करता? देव कधी कधी जन्माला येतो आणि कधी कधी अवतार घेतो. याचं उत्तर भगवद्गीतेनं सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगे युगे अहम संभवामी. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढू लागतो, सज्जनांना त्रास होतो, त्या त्यावेळेस माझा परमात्मा पतिव्रता माऊलीला त्रास होतो, गोमातेची सेवा करण्याकरता, या अनेक कारणाकरता प्रभू अवतार घेतो. विप्रधेनु सुर संतहित
लिन्न मनुजावतार निज इच्छा निर्मित तनु माया गो गुण पार. तुलसीदासजी रामायणात बोलतात. जब जब धर्म के होय हानी बाळही असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरई कृपा निधी सज्जन पीरा मंगल भवना मंगलहारी द्रवऊ सोदशरथ अजिर बिहारी. ज्या ज्या वेळेस धर्म लागला आणि घेते त्या त्यावेळेस माझा परमात्मा अवतार घेतो. रक्षावया अवतार घेसी अगदी गोड. आपुल्या पाळीसी भक्तजना भक्तांच्या पालना करता दुर्जनाच्या संहारा करता. आपण ऐकलं भागवतामध्ये जरासंधासारखे कंसासारखे दैत्य मधोन्मत्त झाले त्यावेळेस परमात्मा अवतार गोकुळात आहे का नाही. परमात्मा मथुरेत जरी प्रकट झाले तरी लीला कुठं केल्या? गोकुळात. कोणत्या केल्या? रांगत रंगणी चोरी रांगत रंगणी तरंगणी चोरी तलोनी धावणी धरिती गवळणी. पहिली लीला एक एक मिनिटात सांगतो, लक्ष द्या, फक्त 10 मिनिट घेणार आहे तुमचे. पहिली लीला देवानं केली रांगण्याची. कसे रांगू लागले प्रमाण तुम्हाला पाठ आहे. कसे रांगू लागले? तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखिला सये. का रांगू लागली? तळहात का टेकू लागली? पृथ्वीला हात लावून सांगतात, हे बघ पृथ्वी, आता काळजी करू नको, तुझ्यावरचा या दुष्टाचा दुर्जनाचा दैत्याचा भार कमी करण्याकरता माझा अवतार झालेला. हे अवताराचं मुख्य कारण आहे. मग रांगता रांगता रांगत रंगणी चोरी तलो. लोणी चोरलं. काय देवाच्या घरी लोणी नव्हतं का? पण का लोणी चोरलं? लोणी हे कशाचं प्रतीक आहे? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुडध्वजे. लोणी चोरणं म्हणजे चित्ताची चोरी केली. ज्या गोपिका होत्या गोपींच्या चित्ताची चोरी परमात्म्याने केली. अशा अनेक लीला केल्या. परमात्मा बालकृपात अवताराला आले तेव्हा परमात्म्याचा नामकरण विधी झाला. गर्गाचार्य आले. गर्गाचार्यांनी पूर्ण विधी केला. आणि गर्गाचार्य गेल्यानंतर एक एवढा मुद्दा सांगतो आणि थांबतो. एक ब्राह्मण आले ब्राह्मणाच्या वेशात, हातात पंचांग घेतलं. त्यांचं नाव होतं महाबळ भट. अरे बरोबर, आता ब्राह्मणाचं स्वागत केलं जायचं बरं का देवा, ब्राह्मणाचं स्वागत केलं जायचं. आता ब्राह्मण आले पण त्या ब्राह्मणाला दुसऱ्याचा मोठेपणा सण होईना गेला. मी तिथलं सांगायला बरं ते म्हणला मी सांगण्याकरता आलोय तुमच्या कृष्णाचं भविष्य सांगा म्हणले, पण आताच गर्गाचार्य येऊन गेले. नाही तर मी सांगणार आहे.
आता गर्गाचार्य येऊन गेले तरी हे सांगू लागले. आता ते सांगू लागले महाबळबट, हे बघ यशोदे, तुझं पोरग 1 नंबरचं चोरटं निघणार आहे. आता मात्र यशोदेला राग आला. ओ देवा, दक्षिणा कमी पडली तर जास्त घ्या, पण चांगलं सांग. नाही म्हणे बाई, हे तुझं असं आहे, ते चोरटच आहे. बरं चोरट तर आहेच आहे, एवढ्यावर नाही, हे पुढं चालून गोपिकांची छेड काढणार निघणार आहे. आता मात्र वाईट वाटलं. अहो देवा, काय बोलता, गोपिकांची छेड काढणार? अगं हे चोरट निघणार आहे, गोपिकांची छेड काढणार निघणार आहे, आणि हेच मोठं होऊन स्वतः तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. तुम्ही भागवतात ऐकलं असेल, मुसलम कुलनाशनम, हे स्वतःच्या कुळाचा नाश करून घेणार. मग मात्र यशोदेला वाईट वाटलं. हो देवा, असं काय बोलता, जरा चांगलं सांगा. कुळाचा नाश, अहो चोरट निघणार आहे म्हणतात, त्याला चांगल्या शाळेत घालू, त्याला चांगल्या संस्थेत शिकायला टाकू, हा, त्याला काय महाराज लोकांच्या संगतीत घालू, पण चोरट निघणार आहे आम्ही ते बघू. पण तुम्ही म्हणता की कुळाचा नाश करणार आहे. अहो आत्ताच गर्गाचार्य आलते, आणि गर्गाचार्यांनी तर चांगलं भविष्य सांगितलं. मग मात्र महाबळवट काय म्हणले माहिती, त्या गर्ग्याला काय कळतं. मग मात्र राग आला. गर्ग्याला काय कळतंय, देवाचं कसं आहे, तुम्ही देवाला शिव्या द्या, शाप द्या, त्याला काही हरकत नाही, सहन करतो. पण त्याच्या भक्ताला जर तुम्ही त्याची निंदा केली, हरिभक्ताची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची निंदा देवाला सहन होत नाही. जेव्हा गर्ग्याला काय कळतंय म्हणल्यावर देवाला राग आला, आणि देवानं सांगितलं दुपारची 1 वाजलेत, आता याला रिकामं जाऊ द्यायचं नाही, याला प्रसादच द्यायचा म्हणते. मग आता देव पाळण्यात पडल्या ऐकू लागले. त्या महाबळ भटाला बसण्याकरता पाठ दिलेला होता, पाठीला पाठ, बसायला पाठ, पंचांगाला पाठ. देवानं लगेच त्या पाठाला त्यांना सांगितलं, अरे बाबा तू काय निसता बसायच्या कामाचा आहे का. पाटाला आज्ञा दिली. जे समोरचा पाठ उठला आणि रपकन कुठं पडला, महाबळ भटाच्या पाठीत एक, समोर एक. महाबळ भटाच्या लक्षात आलं आपल्याकडून चूक घडली. महाबळ भट उठले आणि निघणार. तेवढ्यात घरात जेवढ्या लाकडाच्या वस्तू होत्या ना, सगळ्यात लाकडाच्या वस्तूला आज्ञा दिली. आता काय काय असतं घरात लाकडाचं, बरंच काय काय असतं, मुसळ, आणखीन हा बरोबर आहे, लाटणं, कोळपाट, बेलणं, हे सगळं आता हे त्याला माहिती आहे. बरोबर, त्याने उत्तर दिलं आहे की नाही. आडवे झाले खाट आहे वाट पळाया, आडवे झाले खाट आहे वाट पळाया. आता हे घरातले सगळे बेलणे, कोळपाट हे सगळे आले. महाबळवट पळू लागले. पण पळता पळता वाटेत एक खाट होती, बाज होती. देवानं त्या बाजेला सांगितलं, तू काय नुसतं झोपायच्या कामाचीस का. हे पळू लागलं महाराज. खाट बाजूला होती, ती आपोआपच लाकडाची खाट निर्जीव सरकत आली तशीच त्याच्या समोर आली. त्याचं धोतर त्याच्यात अडकलं. प्रमाण तुम्हाला पाठ आहे. महाराज त्याच्या नळ्या फुटल्या. नळ्या काय पायाच्या म्हणायला. महाराज त्याच्या पायाच्या नळ्याच फुटल्या. धोतर त्याच्यात अडकलं. आडवी झाली खाट, नाही वाट, पळायला वाट सुद्धा दिली नाही तिने. महाराज हे उठून कसं तरी पळू लागलो. धोतर त्याच्यात अडकलं. धोतर काढू लागलो, धोतरच निघाना. हे म्हणला वाचायचं असेल तर धोतर सोडून द्या. यानं ते धोतर अंगावरचं काढून टाकलं. महाराज म्हणले, काय काय झालं तुम्हाला पाठ आहे. धोतर जानवे तुटले, फाटले आणि धोतर गळाले. निसटले नाही बरं, तिथं प्रमाण शब्द दुसरा आहे, पण ते म्हणायचं नाही. धोतर गळाले आहे का. धोतर अशी स्थिती त्याची महाबळ भटाची फटफजिती देवानं केली. अशा अनेक लीला केल्या. पुन्हा हळूहळू परमात्मा मोठे होऊ लागले. रांगतरंगणी चोरी मग नाम बक्षित वानंब, आई गाई मी नाही खादली माती. तुम्ही भागवतात विस्तारानं ऐकलं. आणि सवंगड्याबरोबर खेळू लागले. खेळता खेळता पोरांकडे पाहिलं. का रे पोरं म्हणले, तुमच्या घरी काय खायला नाही का. तुम्ही असे उदबत्ती छाप का झाली.
तुमच्या म्हणजे तुम्ही नाही बरं, मी तिथलं सांगायलो. तुम्ही असे उदबत्ती छाप का झाले? तुम्हाला काय खायला नाही का? एक त्याच्यात बोबड्या पेंद्या वडज्या वाकड्या सुद्धा होते. ते बोबड्या म्हणला कितना कितना भलपुल आहे आमच्या घरी खायला, दही दूध तूप लोणी भलपुल आहे, पण ते खायला नाही, ते मथुलेला विकायला. दही दूध तूप लोणी विकायला आणि ताक मात्र प्यायला. देवानं सांगितलं दही दूध हे विकायला नसतं, ते खाण्याकरता असतं. म्हणले काय करावं? ते बोबड्याला म्हणला कितना, आमची आई देतच नाही. म्हणला कशी देत नाही का? म्हणले हे बघा, तुम्हाला जर दही दूध तूप लोणी घरी देत नसतील तर आपण त्याची काय करू? चोरी करू. देवानं एक मित्रमंडळ स्थापन केलं आणि त्या बरेच मित्रमंडळ असतात. एक मित्रमंडळ स्थापन केलं. त्या मित्रमंडळाचं नावच ठेवलं माखन चोर मित्रमंडळ, लोणी चोरणारं मित्रमंडळ. त्याचा अध्यक्ष कृष्ण केला. काही सचिव केले, काही सदस्य केले आणि सदस्यांना सांगितलं आज संध्याकाळी आपल्याला चोरी करायला जायचंय, चोरीची तयारी करा. म्हणजे काय तयारी? साहित्य सोबत घ्या. काय काय घ्या? देवानं सांगितलं सराट्याचे काटे घ्या. ते बोबड्या होता. बोबड्या म्हणला कितना थला ते काते कथ्याला आले म्हणला. ते म्हणले तुला माहित नाही कृष्ण बोबड्या, सराट्याचे काटे घ्यावे लागतात. आपण चोरी केली, दही दूध लोणी चोरलं आणि आपण लोणी खाऊन जर आपल्याला त्या घरच्या गवळणीनं पाहिलं आणि पकडण्याकरता जर ती आली तर तिच्या वाटेत ते काटे टाकून द्यायचे आणि पळून जायचं. बोबड्या आगावच होता महाराज. बोबड्या म्हणला तिनं जर तप्पल घातली असेल तर. देव म्हणले या बोबड्याला घेऊ नका रे, इथंच ठेवा, बोबड्या काही कामाचा नाही. देव म्हणले देवानं सांगितलं वाकड्या आपल्याला आणखीन साहित्य घ्या. म्हणले काय घ्यायचं? काय नाही. म्हणले वस्त्रगाळ केलेली माती घ्या. वाकड्या महाराज वाकड्यात शिरला. वाकड्यानं म्हणला देवा वस्त्रगाळ केलेली माती कशाला? देवानं सांगितलं हे बघ, आपण जर लोणी चोरताना आपल्याला जर गवळणीनं पकडलं, ती जर आपल्या मागं लागली आणि पकडायला आली तर माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यात टाकायची आणि पळून जायचं. ते वाकड्या म्हणला मग तिनं चष्मा घातला असेल तर. देव म्हणले हे असले वेड्यान वाकड्यान वडज्यान बोबड्या जर संघ असले तर चोरी काही होणार नाही. त्यानं सांगितलं तुम्हाला जर यायचं असेल तर याल तरी या रे लागे अवघे माझ्या. मग काय करा? हळूहळू चाला, कोणी कोणाशी अजिबात बोलायचं नाही, मी सांगतो तेवढंच करायचं. ठीक आहे म्हणले भाऊ, तयारी झाली. आज रात्री जायचं. म्हणले कोणाच्या घरी? आपल्या सनपुरीतली सगळ्यात भांडखोर सनपुरीतली नाही गोकुळातली आपल्या गोकुळातली सगळ्यात भांडखोर गवळण कोण आहे बघा म्हणले. मग निरोप मिळाला ती गवळण जसवंती अक्का आहे म्हणले. इथं नाही एखादी जसवंत अक्का नाही तर जाऊ द्यायची नाही, मला तासभर थांबायचं आणखी. ते म्हणले जसवंत अक्का सगळ्यात भांडखोर आहे. म्हणले चला जसवंत अक्काच्या घरी. तिला सांगितलं आज तुझ्या घरी चोरी करायला येणार. ती म्हणली कसा येतो बघतेच म्हणली. तिनं तो महाराज तयारीत मालकाला सांगितलं हे बघा आज झोपायचंच नाही, आज जागरच. म्हणले का? ते यशोदेचं पोरग येणार आहे चोरी करायला. ठीक आहे म्हणले. महाराज चहा पिऊ पिऊ जागर सुरू केलाय. 11 वाजता यानं चहा करायचा तिला द्यायचा, यानं चहा करायचा, असंच होतं ना, हे हाच करतो चहा. यानं करायचा तिला द्यायचा, यानं 12 वाजता जागले महाराज. शेवटी देवाला माहित आहे कोणाला किती वाजेपर्यंत जागवायचं आणि कधी झोपवायचं. बरोबर मध्यरात्र झाली. आपल्या योग सामर्थ्यानं परमात्म्यानं यांना झोप लावली आणि सगळ्या सवंगड्यांना घेतलं. चला यांनी तो कुलप कोंडे पक्के लावले होते, यायची सोयच नव्हती. वाडा पक्का बंद केला. देव आपल्या सवंगड्या समेत आले. देवा आता चोरी करायची पण वाड्यात जायचं कसं? यांनी तर सगळे दार बंद केले. देव म्हणले काय काळजी करू नका, कोणाच्या अहंकाराचं कुलूप कसं तोडायचं मला कळतं, कोणाच्या अज्ञानाची झोप कशी उडवायची मला कळतं, अज्ञानाची कडी हे सगळं देवाने सांगितलं. मग जायचं कसं? कुलप जरी लावले असले तरी जुन्या काळात मोठमोठे वाडे असायचे आणि त्या वाड्याला वरून सवनं असायचं. सवनं कळतं ना? देव म्हणले आपण सवन्यातून जाऊ. अरे पण वर जायचं कसं? 1 वाजून 10 मिनिट झालेत, वर जायचं कसं? ते म्हणले 5 मिनिटात नेतो, काळजी करू नका. मग जायचं कसं? काय नाही म्हणले डोळे झाका. आता डोळे झाका म्हणल्यावर यानं मगवा सांगितलं होतं माझ्यावर विश्वास ठेवा. यांनी डोळे झाकले महाराज सगळ्यांनी. डोळे झाकल्याबरोबर देवाने 1 मिनिटात नेले त्या सवन्यातून मध्ये. बरोबर तिथं लोण्याचे दह्याचे दुधाचे तुपाचे काय होते? डेरेच होते. घ्या म्हणले भरपूर खा, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भरपूर खाल्लं महाराजांनी आणि बस का म्हणले आता पोट भरलं का? म्हणले हो देवा खूप पोट भरलं. मग आता जायचं कसं? काय काळजी करू नका, आपण जसे आलोत तसंच. म्हणले कसे आलोत? जसं डोळे झाकून आलोत ना तसेच जायचं. झाका म्हणले डोळे. आता डोळे झाका म्हणल्यावर सगळ्यांनी डोळे झाकले. पण वाकड्या म्हणला हे काय येड्यात काढायला का मग वापासून? येताना डोळे झाका जाताना डोळे झाका, हे नेमकं करतोय तरी काय बघू म्हणते. सगळ्यांना डोळे झाकले पण वाकड्यानं झाकले. पण कसे झाकले? असे झाकले महाराज. सगळं वाकड्यानं डोळ्यावर
देव म्हणला वाकड्या माझ्यावर संशय घेतोय. देव म्हणला वाकड्या तुझा माझ्यावर पाठ आहे तुम्हाला. विठ्ठल 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 महाराज वाकड्यानं डोळे झाकले. देवानं सगळे वरी नेले पण वाकड्याला त्या सवण्यातच लटकवलं आणि जाता जाता डेरा खडकन वाजवला. वाजल्याबरोबर गवळण उठली. देवानं पुन्हा एक कला केली. त्या डेऱ्यातल्या लोण्याचा हात घेतला आणि जसवंताकाची सून जिथं झोपली होती सुनाच्या तोंडाला लावला. महाराज जसवंताका खडबडून उठले. सगळे बाहेर गेले पण हे वाकड्या अडकलं. कोण आहे कोण आहे म्हणून बॅटरी घेऊन बघितलं तर वाकड्या रप रप रप. देव म्हणला देवा वाचव. ते वाकड्या म्हणला देवा वाचव. ते म्हणला वाचविणार नाही. तू माझ्यावर संशय घेतलास ना. नात्र संशय म्हणून संशय होणी थोर आणि पाप नाही घोर. हा विनाशाची वागुरू प्राणी आहेस. देवावर संशय घ्यायचा नाही. माणसं घेतात देवावर पण देवावर संशय घेतला की देव असा आडकीतून रपकी देतो बरं. महाराज देव म्हणला वाकड्या तुला सोडणार. देवा असं नका करू. मग माझ्यावर संशय घेशील का. मेलो तरी घेणार नाही म्हणला एकदा सोडवा. देवानं त्याला सोडवलं. जसवंत अक्का इकडं तिकडं बघू लागली. सोनाला म्हणली उठकी तुला कशी झोप लागली. म्हणते ना महाराज सासू कशी झोप लागली. अगं सगळे चोर चोरी करून गेले. बॅटरीनं बघायली तर तिच्या तोंडाला लोणी लागली. ती म्हणली तरी म्हणायले 15 दिवसापासून घरातलं लोणी कमी होईल तू कशी सुटायलीस. तूच गपचूप लोणी खायलीस. महाराज अशा अनेक लीला केल्या. दुसऱ्या दिवशी सासूना यशोदेकडे गेल्याने यशोदेला गाराने सांगू लागले. बऱ्याच गवळणी येऊ लागले. एक म्हणली परवा आला आमुचे घरा दारी निधला होता म्हातारा. अशा अनेक खोड्या जेव्हा यशोदेकडे गाराने येऊ लागले तेव्हा यशोदेनं सांगितलं कृष्ण आता बस झालं ना. हा बस झालं का 10 मिनिटं. नाही आता बस झालं ना 1 वाजून 15 मिनिटं झाले. विठ्ठल कुठपर्यंत खोड्या करतो म्हणले आता. अरे तुझे गाराणे येईल. गाराण्याचा कळत झाला. आता मोठ्याचं लेकरू म्हणून लोक घाबरू लागले. एका गोवळणीनं गोपाळांना सांगितलं हे बघा आता कौर गाराणे गाव मोठ्याचं लेकरू रोजच त्याच्या घरी जा. त्याच्यापेक्षा आपण गावच सोडून गेलेलं बरं. एका गोवळ्यानं तर आपली बायको पसारा बैलगाडीत भरला आणि दुसऱ्या गावाला जायला निघालं महाराज. मोठ्याचं लेकरू म्हणून. आता देवाला आपला भक्त आपल्यापासून लांब जायलेलाही आवडत नाही बरं का. खोड्या करतो आनंदा करता पण भक्त लांब जातो हे सहन होत नाही. जेव्हा गवळी आपल्या पत्नीला पसारा गाडी घेऊन जाऊ लागला देवाच्या लक्षात आलं मला सोडून जातोस का. तात्काळ देवानं तिच्या मालकाचंच रूप धारण केलं. तिकडे निघाली. आता देवानं तिला योगमायेनं तहान लावली. ती म्हणली मालक तहान लागली जरा पाणी आणता का. यानं बैलगाडी थांबवली. गाडीतला डेरा घेतला ना एका मळ्यात पाणी आणायला गेलं. जसंच पाणी आणायला गेलं हे गेलं आणि देव तिच्या मालकाचं रूप धारण करून आला. डोक्यावर पाण्याचा डेरा आणि तिच्या हुबेहूब तिचा मालक लगेच पाणी घेऊन. ती म्हणली इतक्या लवकर कशा आलात. आता येतच असतो देव येतो. महाराज यानं गाडी झुंपली निघाला. गाडी जाऊ लागली तेवढ्यात जो खरा मालक होता ना पाणी आणायला गेला हे मागून डेरा घेऊन येऊ लागला. मला गाडी चालली पसारा चाललाय आणि गाडीतली बायको बी चालली आहे की नाही. बरं गाडीत माझ्यासारखं कोणीतरी बसलेलं दिसायलंय मला. ते पळत मला येऊ लागला. आओ आओ कोण आहे कोण आहे. आता गाडीत बसलेली गवळण म्हणली माझ्याजवळ बसलेला माझा पती मागं पळायलाय कोण पती तिला कळना मला. ती म्हणली गाडी थांबवा. आता 2 जण कोण पती तिच्या लक्षात आलं. ती म्हणली जाण्यात काय अर्थ. ती आली नंदबाबाकडे. नंदबाबा हे बघा हे 2 जण आले आणि हे म्हणतो की मी पती तो म्हणतो की ती मी पती आहे. शेवटी नंदबाबानं दोघालाही उभं केलं. खरं सांगा कोण पती आहे. ते गवळी म्हणला हे बघा माझी बायको आहे माझा पसारा आहे माझी गाडी मी जाऊ लागलो. हे कोण आहे मला माहित नाही. न्याय निवाडा करा तुम्हीच माझी बायको माझ्या पसारा गाडी द्या. अरे नंदबाबा होते. मग नंदबाबांनी सांगितलं काय हरकत नाही. ज्याची गाडी आहे पसारा आहे बायको आहे त्याला मिळेल. फक्त एक अट आहे म्हणजे एक नियम आहे. इथं 50 फूट उंच भिंत आहे. या भिंतीहून जो उडी मारील त्याला गाडीन पसारा देण्यात येईल. आता डुप्लिकेट गवळी कोण होता. कृष्ण होता आणि खरा गवळी हिचा पती होता. महाराज जे खरा नवरा होता त्यानं तर खालीच बसला. म्हणला उडी काय जात नाही पसारा आणि बायको काही भेटत नाही. महाराज कृष्ण होता तो. त्यानं तर एका मिनिटात भिंतीहून उडी मारली. देवाच्या लक्षात आला उडी मारलेला खोटा आहे हे डुप्लिकेट आहे आणि खाली बसलेला खरा आहे. घे रे बाबा तुझी गाडी पसारा आणि बायको म्हणली. विठ्ठला विठ्ठला. अशा अनेक खोड्या केल्या. शेवटी यशोदेनं सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना शाळेत जा म्हणली. शाळा कोणती होती
गाई चारण्याची. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल. भगवान परमात्मा आपल्या सवंगड्या समवेत यमुनेच्या काठावर आले. गाई चारू लागले. चारता चारता दुसरा प्रहर झाला दिवसाचा. दुपार झाली. शेवटी अनेक खेळ खेळले. हमामा हुतुतू सुरपाट्या आहे का नाही, हे कळतात ना तुम्हाला? हमामा हमामा कळतो? नाही कळत. हुतुतू नाही कळत. सुरपाट्या हे तर कळत असेल, आपल्या बालपणी खेळलेल्या सुरपाट्या. हमामा हुतुतू नाही कळणार, पण सुरपाट्या लगोरी चेंडू फळी तर कळते. चेंडू फळीला मराठीत काय म्हणतात बरो? चेंडू फळीला मराठीत काय म्हणतात? क्रिकेट. बघा हे क्रिकेट म्हणतात. अरे काय का नाही, आपलं तसंच झालं महाराज. बरोबर आहे, आपण त्याला आता क्रिकेट म्हणायला लागलो. पण ऐका, क्रिकेट इंग्रजी शब्द आहे आणि मराठीत त्याला चेंडूफळी. मग चेंडूफळी असे अनेक खेळ खेळले. आता यांनी सांगितलं बस झालं ना महाराज. आल्यात म्हणले जीव, आता भूक लागली ना. मग सवंगडी म्हणले काय काय प्रमाण? खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. बस आता देवा बस झालं, भूक लागली. देवाने सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. कमलाकार उभं केलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सगळ्यांच्या कोणाचं जे आहे ते सगळे भाकरी म्हणून इथं प्रसाद आहे बरं. हा जो प्रसाद आहे ना, आज याला भगवान परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सगळ्यांना कमलाकार उभं केलं आणि भगवान परमात्म्याने तो काल्याचा प्रसाद त्या गोपाळांना सवंगड्यांना दिला. देवतांना सुद्धा नाही मिळाला बरं का. सुरुवातीला सांगितलं, देवांना आधीच सांगितलं, हे बघा आता देव येतील, तुम्ही प्रसाद खाल्ल्यावर हात धुवायला यमुनेला जायचं नाही. मग हात बॅक साईडला पुसून घ्या म्हणले. यमुनेत धुवायचे नाही, कारण यमुनेत मासे होऊन देव येतील. मग कमलाकार उभं केलं आणि तो प्रसाद दिला. भगवान शुकाचार्य भागवतात वर्णन करतात. तेवढा श्लोक होईल आणि वाणी थांबेल. सर्वांनी एकदा हात जोडायचे. जे जिथं असतील तिथं त्यांनी जागेवरती हात जोडायचे. काल्याचा श्लोक होईल आणि कीर्तन सेवा या ठिकाणी थांबेल. नंतर जय विठ्ठल भजन होईल. नंतर अभंग होईल आणि नंतर पुढच्या सूचना. बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुल कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्म विश्वैः स्वर्गे लोके मिषति भुजे. यज्ञ भूपाल केली गोपाल कृष्ण तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी. आज काल्याच्या कीर्तनाने आपल्या या सप्ताहाची सांगता या ठिकाणी होत आहे. सर्व गावकरी मंडळींच्या अथक परिश्रमातून, तरुण मंडळीच्या कर्तृत्वातून हा उत्सव चालू आहे. आणि गावकरी मंडळी, भजनी मंडळी, टाळकरी, वारकरी सर्वांच्या आग्रहातून आणि आमच्या जड्डू भाऊंच्या माध्यमातून या कीर्तन सेवेचा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा आलेला योग सेवा भगवतचरणी समर्पित आहे. अशीच तरुण मंडळींची उपस्थिती, माता भगिनींची, पुरुष मंडळींची या उत्सवात अशीच उत्तरोत्तर लाभावी. देवानं तुमच्यावर कृपा करावी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आळंदी पंढरीची वारी करा. साधू संतांचा आदर करा. आईवडिलांची सेवा करा अशी प्रार्थना करतो. सेवा या ठिकाणी थांबवतो. बोलण्याच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर या ठिकाणी आईवडिलांचं अंतकरण करून क्षमा करा अशी प्रार्थना करतो. सेवा भगवतचरणी समर्पित आहे. जय विठ्ठल भजन होईल आणि नंतर अभंग होईल. विठ्ठल जय जय